दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजेच ओळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे. ते याप्रमाणे: आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवस्त द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा म्हणजे देवांचा वैद्य त्यांची पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. लक्ष्मीपूजन. आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखतात. या दिवशी बलिराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडा पिडा टळो व बळीचे राज्य येऊ असे म्हणतात. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या किर्द खतावण्यांच्या नव्या वह्या या दिवशी सुरू होतात. नव्या वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी ह्या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. दिवाळीच्या दिवसात मुले किल्ले करतात, आकाशदिवा बनवतात, किल्ल्यांची प्रदर्शने भरतात. रांगोळीचीही प्रदर्शने असतात. पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. असा हा दिवाळी सण लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करतात. हा एक मंगलमय प्रकाशाचा सोहळा आहे. ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समाधानाची आणि आनंदाची जावो.